आज आपण चर्चा खरं तर जनरली टू द पॉईंटमध्ये आपण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करतो, पण आज आम्हाला तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती चर्चा करायची आहे. तुमचा प्रवास आम्हाला खरं तर आज जाणून घ्यायचा आहे. पॅन्थर रामदास आठवले ते आजचे केंद्रातले मंत्री रामदास आठवले, हा प्रवास अनेकांना उलगडून घ्यायचा. म्हणजे अनेकांना तुमचा पॅन्थरचा प्रवास माहिती आहे. त्याच्या आधी रामदास आठवले काय करायचे, पॅन्थरमध्ये कसे आले, हे जरा थोडक्यात सांगा, म्हणजे आपण ही चर्चा अधिक खुलून करू शकतो. कमलेश, असं आहे की पॅन्थरमध्ये मी येण्याच्या अगोदर मी गावामध्ये होतो. माझं सांगली गाव आहे, अगळगाव नावाच्या गावामध्ये माझं शिक्षण झालं प्रायमरीचं. त्यानंतर हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी आलो सावळजमध्ये, तासगाव तालुक्यामध्ये, अगळगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये होतं. आणि माझे वडील मी 6 महिन्यात असताना वारले होते, त्यामुळे मी माझ्या मामाच्या गावामध्ये आईसोबत राहत होतो. आणि माझ्या आईने असा निर्णय घेतला की माझ्या मुलाला सांभाळण्यामध्ये मी माझं आयुष्य खर्च करणार. आणि त्यानंतर मी मुंबईला आलो, आणि मुंबईला आल्यानंतर ज्यावेळेला पॅन्थरची मुवमेंट चालू होती. एकच मिनिट थांबतो, बालपण कसं होतं मग तुमचं? बालपणात खूप काय खडतर आई वडील तुम्ही म्हटलात की नव्हते? वडील नव्हते, म्हणजे आई होती, मामा होते, आजोबा होते, आजी होती, ते सगळे होते त्या नातेवाईक. आणि त्यावेळेला मी शाळेमध्ये शिकत असताना मी प्रत्येक वर्षाला मुंबईला यायचो सुट्टीमध्ये, मे महिन्यामध्ये. आणि सगळे माझे काका असायचे, मामा असायचे, अनेक नातेवाईक असायचे. आणि माझे वडील लहानपणी वारलेले आहेत असे सगळ्यांना माहिती असल्यामुळे माझ्यावर मोठं प्रेम करायचे लोक. आणि मला कपडे एवढे घ्यायचे की मला 20-30 ड्रेस मला इथं मिळायचे मुंबईमध्ये. आणि मी लहान असताना मी गावामध्ये गेलो की मी माझे ड्रेस सगळे चांगले असायचे त्यावेळेला. तर अशा पद्धतीनं नंतर मी मुंबईला आलो, आणि पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये मी आलो. मी शिक्षण घेत असताना सिद्धार्थ हॉस्टेलला मी राहत होतो. कसं आहे पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये? पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये कसं, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कधी वाटलं की आपण घरात वातावरण होतं किंवा तिथे बघून? मुवमेंटमध्ये यासाठी आलो की पॅन्थरची मुवमेंट आहे, माझा स्वभाव सुरुवातीपासून जरी मी सिंपल असलो, माझा स्वभाव त्याचा कडक नाही, पण अन्याय विरोधची सीड माझ्या मनामध्ये नेहमी असायची. आणि त्यामुळं पॅन्थरची मुवमेंट, राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यामुळं पॅन्थरची मुवमेंट एकदम अशी संपूर्ण जगामध्ये जाऊन पोचलेली होती. आणि मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळं राजा ढाले त्या ठिकाणी राहत होते, त्यामुळे ऑटोमॅटिकली मी त्या पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये आलो. आणि राजा ढालेंचा मी अत्यंत जवळचा सहकारी होतो. नामदेव ढसाळ हे माझे चांगले मित्र होतेच होते. तर पॅन्थरचा इतिहास असा आहे की नामदेव ढसाळ, उमाकांत रणधीर वगैरे अशा लोकांनी पॅन्थर स्थापना केली होती. अमेरिकेमध्ये जशी ब्लॅक पॅन्थर होती, तशी या देशामध्ये दलितांवर अत्याचार होत आहेत. म्हणून अत्याचारांचा मुकाबला करण्यासाठी, अत्याचार थांबवण्यासाठी दलित पॅन्थरची स्थापना झाली. सगळे साहित्यिक एकत्र आले होते, विद्रोही लिहित होते. नामदेव ढसाळांच्या कविता गोलपीठावर तर अत्यंत विद्रोही होत्या. आणि अनेक कवी, अनेक साहित्यिक, अनेक कथाकार, अनेक नॉव्हेलकार सगळे त्यांचं लिखाण अत्यंत विद्रोही असायचं. त्या सगळ्यांना विचार केला की फक्त लिहून क्रांती होणार नाही, तर त्यासाठी प्रॅक्टिकल मुवमेंट असली पाहिजे. आणि म्हणून दलित पॅन्थर सारखी संघटना ही स्थापना झाली होती. आणि मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहायला आल्यामुळं ऑटोमॅटिकली मी त्या पॅन्थरमध्ये उडला गेलो. आणि पण एक गोष्ट खरी आहे की जरी पॅन्थरच्या स्थापनेमध्ये राजा ढाले नसले, तरी राजा ढालेंचा जो लेख होता 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या वेळेला वादग्रस्त ठरला होता. वादग्रस्त असं त्यांचा देशाचा जो फ्लॅग आहे त्याच्यावर त्यांची टिप्पणी होती. आणि ती मोठ्या चर्चेमध्ये आली. आणि आमच्यावर अन्याय होत आहे, तर मग काय करायचं, आमचा फ्लॅग तर आहेच आमच्यासाठी आदरणीय, पण साधनामध्ये तो लेख छापून आला होता. आणि त्यानंतर पॅन्थर ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. नामदेव ढसाळ यांनी जरी स्थापन केलेली असली तरी राजा ढालेच्या त्या वक्तव्यानंतर, राजा ढालेच्या त्या स्टेटमेंटनंतर पॅन्थरला एक मोठं बळ मिळालेलं होतं. आणि जगामध्ये पॅन्थरच्या मुवमेंटची चर्चा झालेली होती, आपल्या त्या देशामध्ये झालीच होती. त्यामुळं मी अशा पद्धतीनं पॅन्थरमध्ये मी होतो.